बऱ्यापैकी प्रॉफिट मार्जिन आहे या बिझनेसमध्ये. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज ह्या बिझनेसमागचा आहे, ज्या व्यक्तीला बिझनेस सुरू करायचा आहे त्याला स्वच्छतेच्या प्रती आवड असणं फार गरजेचं आहे. डिटेलिंग म्हणजे कार वॉशिंग नाही. राईट टूल ॲट राईट प्लेस गिव्ह यू राईट रिझल्ट. देर आर लॉट ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जिथे तुम्हाला ही डिटेलिंग शिकवली जाते. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला काम करतानाच शिकायच्या. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये येत असतं. त्याच्यासाठी तुमचे डोळे कायम उघडे राहायला पाहिजे. पहिल्या महिन्यापासून यू कॅन अर्न अ गुड अमाऊंट. सो मंगेश सर, आपल्या मराठी माणसाला समजा हे जर चालू करायचं असेल ओव्हरऑल, आता माझा प्रश्न असा आहे की शहरांमध्ये डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण जसं आता हा क्वेश्चन का रिलेव्हंट आहे, कारण तुम्ही शून्यपासून तेव्हा सुरू केलेलं होतं जेव्हा अजिबात डिटेलिंगचं मार्केटच नव्हतं, इव्हन शहरांमध्ये पण नव्हतं. आता कसं आहे की गावोगावी गाड्या आलेल्या आहेत, गावोगावी सगळ्यांकडे मोठ्या मोठ्या गाड्या पण आहेत. सो एका मराठी माणसाला जर त्याच्या गावात एकदम सेकंड टियर थर्ड टियर सिटी धरून चला तर तेव्हा गावात सुरू करायचं असेल तर काय तुम्ही मार्गदर्शन कराल स्टेप बाय स्टेप की एक्झॅक्टली त्याला काय केलं पाहिजे, काय ऑप्शन्स आहेत, जर त्याला शिकायचं असेल डिटेलिंग तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत का, किंवा कोणाकडे पहिले शिकलं पाहिजे का की डायरेक्टली स्टेपमध्ये चालू केलं पाहिजे, त्याच्यावर थोडंसं गायडन्स द्या. ऑफकोर्स जसं मी तुम्हाला म्हणालो की ह्या बिझनेसला खूप मोठा एक्सपोजर आहे. कारण की अनलेस अँड अंटिल गाड्या मार्केटमधनं जाणार नाही तोपर्यंत हा बिझनेस जाणार नाही. त्यामुळे हे तर शक्य नाही आहे. तर एक गोष्ट नक्कीच आहे की ते सिटीज असो गावोगावी असो, आज प्रत्येकाला गाडी म्हणजे नीड झाली आहे. पूर्वी एक काळ होता गाडी म्हणजे प्रिव्हिलेज होतं, पण आता ती नीड झाली आहे. मग जिथे ती नीड आहे तिथे तिची काळजी घेणं आहे, म्हणजे स्वच्छतेचा भाग आहे, म्हणजे वी कम इन टू पिक्चर. ॲज यू राईटली सेड की येस, जर कोणाला हा बिझनेस सुरू करायचा असेल तर मी जसं मागे म्हणालो की ज्या व्यक्तीला बिझनेस सुरू करायचा आहे त्याला स्वच्छतेच्या प्रती आवड असणं फार गरजेचं आहे. कारण की जर त्याची आवड त्या स्वच्छतेकडे जर कमी असेल तर ह्या बिझनेसमध्ये त्याला सक्सेसफुल होणं थोडं कठीण आहे. पॅशन असणं गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाला की मी 9:30ला पण शटर ओपनिंग टाइमला पण असतो, क्लोजिंग टाइमला पण असतो, कारण पॅशन पाहिजे. तो बिझनेसचा घटक झाला. पण ह्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये डिटेलिंग म्हणजे काय, तर तुम्ही जर मला विचारलं तर मी कस्टमरला सांगतो की जिथे तुमची नजर संपते तिथून आम्ही काम करायला सुरू करतो, तेवढ्या कोपऱ्यापासून आम्ही काम आमचं सुरू होतं, म्हणून आम्ही त्याला डिटेलिंग सर्व्हिसेस असं म्हणतो. डिटेलिंग म्हणजे कार वॉशिंग नाही. डिटेलिंग म्हणजे अगदी कोपरा गाडीचा पिंजून काढणं. जिथे तुम्हाला वाटणार नाही तुमचा हात जाईल तिथे आमची टीम पूर्ण पोचून तुम्हाला त्या गाडीचा एकूण एक गोष्ट स्वच्छ करून देतो. स्वच्छता म्हणजे परमेश्वर असं म्हटलं जातं. का तर स्वच्छता ही अशी गोष्ट आहे की ती परमेश्वराला आवडते. आता माझं म्हणणं हे काय आहे की गाड्यांच्या डिटेलिंगमध्ये असंख्य असे कोपरे असतात जिथे तुम्हाला पोचता येऊ शकतं, आणि जर तुम्ही तिथे पोचू शकलात तर कस्टमर विल नेवर गो टू सम अदर सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिलं त्या पॅशननी स्वतःमध्ये त्याच्यामध्ये भरून घ्यायचं की मला ते पॅशन इतकं पाहिजे की नुसतं गाडीचं प्रेम हे नाही आहे, इनफ नाही आहे. यू हॅव टू बी ऑन टोज विथ ईच अँड एव्हरी कॉर्नर्स. आणि स्वच्छता करण्यासाठी काय पॅरामीटर्स असतात की बाबा मला गाडी आहे तर त्याला लागणारे टूल्स, राईट टूल ॲट राईट प्लेस गिव्ह यू राईट रिझल्ट. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला त्या टूल्सची माहिती झाली, तुम्हाला त्या ॲप्रोप्रिएट प्रोडक्टची माहिती झाली तर डेफिनेटली तुम्ही चांगलं काम करू शकता. नाव कमिंग बॅक टू द पॉईंट की जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की मला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला त्याचा अप्रोच, त्याचे FAQs, त्याचे डू डोंट्स काय आहेत, थोडक्यात ट्रेनिंग. देर आर लॉट ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जिथे तुम्हाला ही डिटेलिंग शिकवली जाते.
100% तुम्ही तिथे शिकू नाही शकणार. कुठलाही अभ्यासक्रम तुम्हाला 100% नाही बनवत अनलेस अँड अंटिल तुम्ही तो प्रॅक्टिस नाही करत. मग तो लॉयर असो, मग तो डॉक्टर असो, यू हॅव टू प्रॅक्टिस. Similarly, in this business, you have to practice of your own for certain time and then you start parallel working with तुमच्या टीमला. मग ते टीम घेताना तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला त्याला जर काम शिकवायचं तर तुम्ही जसे शिकला आहात तसंच त्याला तुम्हाला शिकवावं लागेल ऑफकोर्स. अँड मग ती डिसिप्लिन तुम्हाला फॉलो करावी लागेल. असं म्हणतात की 29 दिवस जर तुम्ही एखादी गोष्ट टाईमात रेग्युलर केली तर ती तुमच्या अंगवळणी पडते. तसंच काही दिवस तुम्हाला त्या डिसिप्लिनमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल जेणेकरून तुम्हाला हा आउटपुट 100% मिळायला लागेल. अँड ऑफकोर्स मग ऑन जॉब तुम्ही दर दिवशी शिकताय. प्रत्येक दिवस प्रत्येक कस्टमरची गाडी ही वेगळी असते. त्या पद्धतीने ती तुम्हाला शिकवू लागते. मी असं नाही म्हणत की कस्टमरच्या गाडीवर तुम्ही शिका, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला काम करतानाच शिकायच्या आहेत. त्या तुम्हाला शिकवणी घेऊन तुम्हाला नाही शिकता येणार. आणि ऑफकोर्स मग मी जसं मगाशी पण म्हणालो की यू हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग युअरसेल्फ. तुम्हाला नुसतं एखादी गोष्ट आली म्हणजे ती संपली का तर नाही. तर प्रत्येक वेळीस तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन काय आलं आहे का, नवीन काय केलं तर काही मला आउटपुट वेगळं मिळेल का, ह्याच्यामध्ये तुम्हाला कायम तुमची सर्च इंजिन चालू ठेवावी लागते. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये येत असतं. त्याच्यासाठी तुमचे डोळे कायम उघडे राहायला पाहिजे आणि वाचण्याची जी सवय आहे की बाबा मला एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे आणि जर ती टेक्निकलरित्या खूप वास्ट असेल आणि जर तुम्ही टेक्निकलरित्या हे नसाल तर काही हरकत नाही, कारण हा बिझनेस खूप जास्त वाईट टेक्निकली जात नाही. फार तर फार आपण क्लिनिंग संदर्भात किंवा ग्रूमिंग सर्व्हिसमध्ये म्हणाल तर पेंट टेक्नॉलॉजी इतपतच सीमित असतो. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही हा बिझनेस शिकण्यामागे. वर्षभरात तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या मोडमध्ये येऊन यू कॅन स्टार्ट पॅरलल अर्निंग आउट ऑफ इट ऑल्सो. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज ह्या बिझनेस मागचा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क कंटेंट फार कमी आहे. कारण तुम्हाला कुठेच ही गाडी घेऊन जायचं नाही आहे, तुम्हाला कुठेच टेक्निकली ह्या गाडीशी इंटरॅक्शन करायचं नाही. इट इज ओनली क्लिनिंग अँड ग्रूमिंग सर्व्हिस. त्यामुळे रिस्क कंटेंट या बिझनेसमध्ये खूप कमी आहे आणि आउटपुट जे आहे ते इमिजिएट दिसतंय. म्हणजे गाडी झाल्या तुम्हाला तुमच्या टोकन ऑफ अप्रिसिएशन मिळतं. त्यामुळे तुम्ही जर चांगलं काम केलं तर कस्टमर तिथल्या तिथे तुमची पोचपावती लगेच पोचती करतो. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाता तर तुम्ही तुमच्या टेबलवर जेवण येतं ते दिसायला छान पाहिजे, गार्निशिंग त्याचं चांगलं केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ते खाता म्हणजे तुमच्या जिभेला चांगलं लागलं पाहिजे. त्याच्यानंतर ते पोटात गेल्यानंतर तुमच्या पोटाला अपसेट नाही केलं पाहिजे. त्याच्यानंतर तो कस्टमर ठरवतो की वेदर आय शुड गो टू दॅट रेस्टॉरंट अगेन ऑर नॉट. पण इथे तसं नसतं. इथे तुम्ही गाडी केली ती गाडी लगेच दिसते. त्यामुळे ह्या बिझनेसला विजन फोकस जर तुमचा चांगला असेल तर त्याला देर इज अनलिमिट म्हणतात ना त्याला, लिमिट असं नाही. आणि तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये हा जर तुम्ही हे केलात तर तुम्हाला कम्पेअर केला तर ह्याच्यामध्ये लेबर कंटेंट आहे तो जास्त आहे, प्रोडक्ट कंटेंट फार कमी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रोडक्टला लागणारी लागत ही खूप कमी आहे, रादर लेबर ॲक्टिव्हिटी. म्हणून लेबर्सवर तुम्हाला जास्त इनपुट्स तुमचे टाकावे लागतात जेणेकरून यू कॅन हॅव अ बेटर आउटपुट. सिन्स तुम्ही ह्या पॉईंटवर आलात, महत्त्वाचा पॉईंट आहे. सो जसं बिझनेस जर ह्या कुठल्याही व्यक्तीला हा सुरू करायचा असेल एकट्या म्हणून, ओके, लेबर तर नसणार सुरुवातीला, आय होप तुम्ही सुरुवातीला एकट्याच सुरू केलेलं होतं. सो एकटा म्हणून एक गावात एक व्यक्ती आहे किंवा एक छोट्या सेकंड टियर किंवा थर्ड टियर सिनियरला व्यक्ती आहे तर त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागेल की त्याच्या काय इक्विपमेंट्स आहेत, किती इन्व्हेस्टमेंट मिनिमम इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो? अगदी एक माणूस ही करू शकतो, नाही असं नाही आहे. जर त्याच्यामध्ये जिद्द असेल तर दिवसाला एक गाडी जरी त्यांनी फोकस केली तरी तो एकटा माणूस करू शकतो, प्रोव्हायडेड थोडीशी दमछाक होऊ शकते. इन्व्हेस्टमेंटची लागत म्हणाल तर ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला 2-3च गोष्टी लागतात ज्या इम्पॉर्टंट आहेत. एक आहे इक्विपमेंटच्या ह्याच्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनर्स आहे, चांगला व्हॅक्यूम क्लीनर कमर्शियल. त्याच्यानंतर पॉलिशिंग मशीन्स आहेत आणि त्याच्याबरोबर जे टूल्स आहेत ते जे प्रोडक्टचे टूल्स आहेत किंवा ॲसेसरीज आहेत, म्हणजे ग्रूमिंग क्लीन करण्यासाठी जे टूल्स आहेत त्याच्यासाठी काही मोठी काय अशी लागत नाही आहे.
दोन इम्पॉर्टंट गोष्टी लागतात. गाडी आली म्हणजे स्पेस लागली, डोक्यावर छत पाहिजे, कारण की पॉलिशिंग करताना तुम्हाला पाऊस, ऊन या गोष्टीचा मारा होता कामा नये. आणि पाणी, स्वच्छ पाणी. मग त्या पाण्याला रूट करणं की खराब पाणी एका ड्रेनेजमध्ये जाणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जर इतपत जरी जरी अरेंजमेंट असली तरी यू कॅन गिव्ह अ बेटर आउटपुट टू स्टार्ट विथ. सरासरी मग स्टार्ट अमाऊंट इक्विपमेंटची नुसती धरली, फॉरगेट अबाउट द इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंटची सरासरी अमाऊंट झाली तर किती सरासरी मॅक्झिमम अगदी डोक्यावरनं पाणी 2 ते 5 लाख रुपये. 2 ते 5 लाख रुपयामध्ये. ओके ओके. म्हणजे अगदी मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही. आणि जर त्यातूनही तुम्ही जर तुम्हाला जागेचं ओव्हरहेड्स जसं नसेल करायचं, तर मी जशी सुरुवात केली होती, मी एक मोबाईल व्हॅन घेऊन त्याच्यामध्ये जनरेटर इनबिल्ट करून मी लोकांच्या दारात जाऊन करायचो. ऑफकोर्स ऊन पाऊस हा त्या वेळेस मोठा कन्सर्न होता, पण रादर मला ह्या बिझनेसची ओळख पटवून देण्यासाठी, मला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी किंवा रादर एज्युकेट करण्यासाठी मला लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं होतं. जर असंही करता आलं तरी नथिंग लाईक इट. पण तरीसुद्धा ते मी म्हणालो ना, 2 ते 5 लाखात म्हणजे तुम्ही एक छोटी सेकंड हँड मारुती व्हॅन घेतली, त्याच्यामध्ये वाय यू नीड अ जनरेटर, बिकॉज एखादा व्यक्ती जर 15व्या माळ्यावर राहतो तर त्याच्याकडनं तुम्ही लाईट मागणं चुकीचं आहे. यू शुड हॅव युअर ओन इलेक्ट्रिकल बॅकअप. इलेक्ट्रिकल बॅकअप असावा कारण की थोडं का असेल पण इलेक्ट्रिकल बॅकअप लागतो व्हॅक्यूम मशीन चालवायला किंवा तुमची पॉलिश मशीन चालवायला. आणि दिवसभरात तुम्ही एक गाडी जरी टार्गेट केली तरी विथ मिनिमल ओव्हरहेड्स पहिल्या महिन्यापासून यू कॅन अर्न अ गुड अमाऊंट. तो माझा नेक्स्ट क्वेश्चन होता, कारण पहिला मराठी माणसाला धंदा विचारला की कॅपिटलला रिटर्न किती मला भेटणार, फिक्स डिपॉझिटला विचारणार नाही की 7 आणि 8% भेटतात, पण धंद्यात पैसा तर मला पैसे किती परत भेटणार. सो समजा आता ते तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी तुम्ही एक महत्त्वाचा जो पॉईंट मांडलेला होता तोही मला मांडायचा आहे की कुठलाही माझा बिझनेस असेल कुठलाही बिझनेसमॅन असून दे, मराठी जसं नाही, जसं तुम्ही प्रॉपरली बोलला की पहिले 2 वर्ष एकदम टफ होती आणि त्याच पहिले 2 वर्षात बरेचसे लोक, आपले मराठी लोक क्विट करतात. सो त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? कुठलाही बिझनेस असेल तर काय ॲक्च्युली आपल्याला, कारण एक गुजरात्यांमध्ये एक म्हण आहे अशी की जर कुठलाही धंदा 1000 दिवस चालवता आला त्यानंतर तुमची बढती आहे. सो त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सी अगेन, पेशन्स हा सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे बिझनेस चालवण्यासाठी. कारण बरेच लोक तुम्हाला डिमॉरलाइज करतात, मलाही केलेलं. म्हणजे इनिशियली पहिल्या 2 वर्षात जेव्हा काम नसायचं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला विचारलं की गाडीमध्ये सीट क्लीन करतो तर घरी पण सोफा येऊन करूच शकतो ना, तर ते पण करा. अशा वेळेस कुठलं ऑप्शन घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, स्टिक टू आपल्या पॅशनला राहायचं. अबाउट बिझनेस रिटर्न्स म्हणाल इन पर्सेंटेज वाईज तर बऱ्यापैकी प्रॉफिट मार्जिन आहे या बिझनेसमध्ये. अगेन ती शिस्त तुम्ही कशी स्वतःला लावून घेत आहेत त्याच्यावर आहे. सो लेट्स कीप इट सिम्पल. लेट्स एका व्यक्तीने एक गाडी पण दिवसात जास्तच होईल, महिन्याला जास्त होतील. लेट्स से 20 गाड्या जरी महिन्याला केल्या सुरुवातीला, वर्षाच्या लेट्स से 200 गाड्या सरासरी केल्या आणि त्यांनी इनिशियली 5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट जर टाकली तर किती रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो त्याच्यावरती? मला तसं वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगणं फार कठीण आहे, पण मी तुम्हाला त्यातूनही सांगू शकतो की साधारणतः 30% प्रॉफिट मार्जिन ह्या बिझनेसमध्ये आहे. मी मगाशी जसं म्हणालो की शिस्त स्वतःला लावायची. म्हणजे समजा घरात 4 माणसं आहेत कामाला जेवण्यासाठी आणि तुम्ही 8 माणसांचं जेवण करताय, तर 4 माणसांचं जेवण हे टाकून द्यावं लागतं. आता तुम्ही ठरवायचं आहे की ते कॅल्क्युलेशन कसं करायचं. आज जर मी तुम्हाला सांगतो की 2 गाड्या तुमच्याकडे सरासरी कामाला येत आहेत, तर तुम्हाला पॉलिशचा वापर किती व्यवस्थित करायचा आहे, तो वेस्ट जाता कामा नये. कुठली गोष्ट, कुठलेही कन्झ्युमेबल्स तुम्ही वापरताना तुम्हाला त्याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करून जर तुम्ही केलं तर तुमचा प्रॉफिट मार्जिन त्याच्यामध्येही कॅल्क्युलेट होतो. कारण प्रोडक्ट कॉस्ट जर वेस्ट होते तर ती पुन्हा तुमच्या ओव्हरहेड्समध्ये जाते. जर सुरुवातीला तुम्ही मोबाईलरित्या हँडल करता तर तुमची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट पूर्णपणे वाचते. म्हणजे त्याला लाईट बिल म्हणा, जागेचं भाडं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी राहत नाही. आणि एकदा तुमचा एक छोटासा एक डेटाबेस तयार झाला की कस्टमरचा विश्वास संपन्न केला तुम्ही, समजा एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या छोट्या सिटीमध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला कॉल्स यायला सुरू होतात. आणि जर नंबर ऑफ कॉल्स तुमचे यायला लागले की तुमची अपॉइंटमेंट लिस्ट भरायला लागते. देन यू
यू कॅन थिंक ओव्हर की मी 2च्या ऐवजी 4 माणसं ठेवतो. हळूहळू ह्या गोष्टी जशा जशा तुमच्या मॅक्झिमम दिवसाच्या गाड्या वाढत जातात तसा प्रॉफिट मार्जिन तिथेही तुमचा वाढतो. कारण की आज जर माझं दिवसाचं ओव्हरहेड लेट्स से 100 रुपये आहे आणि तुम्ही एकच गाडी करताय आणि उद्या जाऊन जर तुम्ही 4 गाड्या करताय तर 100 रुपये ओव्हरहेड्स हे तिथेच राहतं, ते फिक्स ओव्हरहेड्स असतात. त्यामुळे तिथेही तुमचं प्रॉफिट मार्जिन तसं वाढतं. म्हणजे दिस इज अ स्मार्ट ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो की ह्या पद्धतीने, कारण की मला तसं वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगणं थोडंसं कठीण जाईल. आज मी अगदी 2 माणसांपासून सुरुवात केलेली कंपनी आज मी जवळपास आमच्याकडे 20 माणसं कामाला आहेत. बऱ्यापैकी मोठं युनिट आहे आमच्याकडे. याचं कारण असं की ही सातत्याने डिसिप्लिन ठेवलेली जी कंपनी आहे. आजही मला असं वाटतं की बिझनेससाठी तुम्हाला जास्त काही मोठा गोष्ट लागत नाही. 4 लाईनमध्ये तुमचा बिझनेस तुम्ही मांडू शकता. वन इज ओव्हरहेड्स, वन इज पेटी कॅश, वन इज फिक्स ओव्हरहेड्स अँड अल्टिमेटली ह्या तिघांमधनं तुमचं प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युअल बिझनेसमधनं मायनस करायचं. यू गेट अ प्रॉफिट शेअर. तर ह्या गोष्टी जर तुमच्या कंट्रोलमध्ये राहिल्या की तुम्ही किती पेटी कॅश करताय, कशी ती पेटी कॅश कॅल्क्युलेट करताय किंवा कशा पद्धतीने तिला आखताय तो महिन्याचा आराखडा, ह्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही लिटरली तुमच्या होम सायन्ससारखं जर केलं तर डेफिनेटली तुमची प्रॉफिट मार्जिन 30%पेक्षाही वर जाऊ शकते. ओके, लास्ट पॉईंट फक्त बोलायचं होतं मला की डिटेलिंगचा धंदा, जसं आता मी तुमच्याकडे तुमची कंपनीचं नाव तर माहितीच आहे, पण जेव्हा आपण तुमचे गुगल रिव्ह्यूज बघत होतो मॅक्सिमम लोक तुमच्या नावाने थँक करत होते. सो तुम्ही म्हणू शकता की की डिटेलिंगचा धंदा हा शेवटी तुम्ही ॲज अ ओनर इज यू युअरसेल्फ आर युअर ओन ब्रँड रॅदर दॅन सेईंग की बाबा की मी ह्या प्रोडक्टचं मी वापरतोय म्हणून तू माझ्याकडे, मंगेश इथे उभा आहे म्हणून मी मंगेशकडे जाणार. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट. ॲज अ बिझनेसमॅन जर मला बिझनेस हा सुरू करायचा असेल तर इन दॅट केस मी किती सरळ मार्गे चालतोय आणि मी कसं क्लायंटला स्टार्ट टू एंड ट्रीट करतोय तो क्लायंट मला बघून येणार आहे, ना की मी काय प्रोडक्ट्स वापरतोय. कारण तुम्ही ह्याच्यावरती पण मला सुरुवातीला जेव्हा मी तुमच्याकडे माझी गाडी घेऊन आलेलो तुम्ही मला मेन्यू कार्ड दाखवलं नव्हतं, म्हणजे तू गाडी सोड आमच्या हिशोबाने आम्ही करतो. ह्याच्यावरती काय ऑफकोर्स म्हणजे माझं जेव्हा स्वप्न मी आणि माझ्या बायकोनी ह्या कंपनीचं स्वप्न बघितलं होतं की आमची मॅक्सशाईन नावाची कंपनी असेल, तेव्हा अगदी स्कूटरवर फिरत आम्ही मोठे मोठे शोरूम्स बघायचो आणि आम्ही आमचा विजन आणि ड्रीम अगदी फोकस ठेवलेला की इथपर्यंत आपल्याला जायचं आहे किंवा ह्याच्याही पुढे जायचं आहे. आणि अगदी त्यासाठी जी धडपड आम्ही करत होतो ती सातत्याने माझे सगळे कस्टमर बघत होते. आजही 14 वर्षानंतर आमचे जुने कस्टमर जे आहेत, ज्यांनी आम्हाला व्हॅन घेऊन फिरताना पाहिले, ज्यांच्या घरी जाऊन मी सर्व्हिस दिली, ते आज ह्या मोठ्या शोरूमला सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन येतात. त्यामुळे कुठेतरी त्यांना माझी ती धडपड, ती मेहनत सातत्याने त्यांनी ती बघितली आहे, त्याच्याबद्दल त्यांना विश्वास आहे. ऑफकोर्स मंगेशला बघून येतात म्हणजे मी प्रयत्न करतो की माझा हा जो अभ्यास आहे, माझं हे जे पॅशन आहे, हे मी माझ्या प्रत्येक एम्प्लॉईमध्ये टाकावं. म्हणून पण मी रोज टाईम टू टाईम, म्हणजे मी जर टाईमात आलो तर माझे एम्प्लॉईज टाईमात येतील. त्या रादर मी जर पंचिंग मशीन लावली तर मला कोणाला ट्रॅक करता येईल की हा लेट येतो आहे, त्याला लेट मार्क लावू. मला मी त्या पद्धतीने काम नाही करत. मीच स्वतःला जर टाईमात घेऊन आलो, ही माझी कंपनी आहे, मीही याचा एम्प्लॉई आहे, तर माझी माणसं का नाही येणार. ही शिस्त मी स्वतःला लावली आणि ही प्रत्येक गोष्टीमध्ये, मग माझ्या युनिफॉर्ममध्ये, माझ्या बोलण्या चालण्यामध्ये. आज जर तुम्ही ह्या प्रिमायसेसमध्ये पूर्ण दिवस जरी काढला तरी तुम्ही खुर्ची टाकून बसून अगदी कुठल्याही कोपऱ्यात बसू शकता, कारण तेवढी स्वच्छता आम्ही शोरूममध्येही ठेवतो. असं नाही आहे की गाडी स्वच्छता करतो म्हणून माझं प्रिमायसेस अस्वच्छ आहे. ह्या सगळ्या प्रत्येक छोट्या गोष्टी कस्टमरला भावतात आणि म्हणून कस्टमर आम्हाला गाडी देतो. आणि कस्टमर म्हणतो की मंगेश, तुझ्याकडे आल्यावर आम्हाला ट्रस्टवर्दी, म्हणजे पुन्हा सेकंड ओपिनियन किंवा सेकंड कुठेतरी जाऊन विचारावं असं पण वाटत नाही. हा आत्तापर्यंतचा मी जी माझी मेहनत आहे कदाचित या फळारूपाला आली, कारण हीच गोष्ट मी कायम सातत्याने माझ्या माणसांमध्ये पण रुजवत आलो आहे की कस्टमर हा आपला देव आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत. त्यामुळे त्याची काळजी घेणं किंवा रादर त्यांनी दिलेल्या कामाची तुम्ही जर 100% काळजी घेतली तर आपणही फ्लरिश होऊ. हे सातत्याने मी करत आलो आहे. म्हणून कदाचित कस्टमरला मंगेश किंवा मॅक्सशाईन या कुठल्या इतर
कुठला ब्रँड वापरतो त्याच्यापेक्षा ते महत्त्वाचं वाटतं. खूप खूप व्यंकटेश सर फर्स्ट खूप खूप आभार Thank you मराठी very much. माणसाला गायडन्स देण्यासाठी. आणि Thank you. आम्ही अपेक्षा करतो की आपला हा इंटरव्ह्यू बघून बरेचशी मराठी माणसं डिटेलिंगच्या बिझनेसमध्ये उतरतील. आणि भरपूर बघा, पैसा शेवटची गोष्ट आहे. जसं मंगेश सर पण म्हणाले की पहिलं 1 ते 2 वर्ष घासा, स्वतःचं नाव कमवा, ब्रँड बनवा, लोकांच्या मनात जागा निर्माण करा. पहिला कस्टमर जो तुमच्याकडे येईल ना, असं त्याला सेवा द्या की तोच तुम्हाला अजून 10 कस्टमर देऊन आणून देईल. कारण शेवटी हा बिझनेस रेफरलचा आहे, शेवटी हा बिझनेस आहे रिकरिंग इन्कमचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.